ओके. आज कोणी नवीन आहे का क्लासमध्ये की जे काल नव्हते आज आले असं? सर जुनेच आहे. जुनेच आहे का? तुम्हाला मी एक क्वेश्चन आन्सर सेट पाठवला होता, बघितला का तो? नाही सर, नाही मिळाला. नाही नाही. तुम्ही ग्रुपला जॉईन नाही म्हणजे तुम्ही इकडचे. हा पाठवलेला आहे पण वाचन नाही झालं. वेळ मिळाला नाही आज. ओके ओके. यामध्ये सर कसे साधे साधे सिंपल सिंपल प्रश्न आहे, पण ते हो खूप हो. लक्षात राहण्याजोगे आहे आणि तिथून माणसाला म्हणजे काहीतरी त्या भावाविषयी एक ट्रिक्स दिलेली आहे त्यामध्ये, की कोणता प्रश्न असला तर मग आपण कोणता भाव बघायचा आणि कोणत्या भावाशी निगडीत कसा प्रश्न विचारला जाऊ शकता. कारण मी तुम्हाला जो शिकवतोय ते लयबद्ध पद्धतीने शिकतोय, पण बाकीचे जे जातक तुमच्याकडे येतील त्यांना ज्योतिषशास्त्राची ही पद्धत माहिती नाही ना. त्यांचा हम्म. प्रश्न एक तर विचित्रच असेल काहीतरी, मग तो आपल्याला मॅच करून घ्यावा लागतो, एक मॅनेज करून घ्यावा लागतो आणि त्याला भाव निगडीत करावा लागतो आणि मग त्या भावाचं प्रेडिक्शन करून त्या जातकाला आपण सोल्युशन देऊ शकतो असं. हो. ठीक आहे. कालची ट्रिक्स आवडली का सर? सगळ्यांनी ट्राय केली का? हो हो केली ना. केली ना? येत आहे ना हो लक्षात त्यावर? हो हो हो. हो. सर येते. ते प्रश्न कोणत्या लिंकला हे करायचंय सर, मला आलीच नाही. तुम्ही या लिंकला जॉईन नाही मॅडम, मी पाठवतो तुम्हाला. चालेल. हम्म. स्क्रीन दिसते ना सर? हा. ओके. प्लीज मी विचारल्यानंतर आहे ना थोडं सांगत जा, कारण मला आहे ना इथे ते नेटवर्कचा इश्यू चालू आहे थोडा, त्यामुळे लक्षात येत नाही माझ्या. मग मी उगाच शिकवत राहील आणि तुम्हाला समजणार नाही, आवाज येतोय का नाही हे पण कळणार नाही. हो. हा दिसते सर. दिसते ना? दिसते. हा. तर आवाज येत नाही तुमचा. नाही, मी बोललोच नाही ना, आणखी काहीतरी सेटिंग करतो. हा बरं, ओके ओके. तर क्लिअर आहे सर्वांना? करायचं सुरुवात. लेट चालू आहे आपण, एक 10-15 मिनिटं परत घेऊ आपण, पण एकदा सेटिंग व्यवस्थित झाल्यानंतर काही प्रॉब्लेम. हा. तर आपण काल बघितलं होतं, राशीचे तत्व बघितले, राशींबद्दल आपण काल अभ्यास केला होता आणि त्यानंतर सेकंड थिंग आपण प्रत्येक भावाचे ऍट्रिब्यूट्स बघितले होते, की कोणता भाव आपल्याला काय दर्शवतो आणि कोणत्या भावापासून आपण काय बघायचं असतं आणि कोणत्या भावाचं कारक तत्व काय, म्हणजे हे एक प्रकारचे भावाचेच कारक तत्व झाले, की जे तुम्ही जे जातकांचे जे प्रश्न येणार आहे आणि ते प्रश्नचा विचार करून तुम्ही त्याचे जे उत्तर देणार आहे, तर त्यासाठी आपल्याला भाव बघणं गरजेचं असतं. आज आपण थोडं ऍडव्हान्स लेवलला जाऊ. तर आपण राशींच्या दिशा वगैरे बघितल्या आहे, ग्रहांचे स्वामी वगैरे बघितले आहे. त्यानंतर मी तुम्हाला काल सांगितलं होतं की पान नंबर 7 वर जे ग्रहशील चक्र आहे ते ग्रहशील चक्र बघा आणि आपल्या पंचांगामध्ये खूप व्यवस्थित हे दिलेलं आहे. प्रत्येक ग्रहांची वगैरे जे माहिती आहे त्यात दिलेली आहे. तर त्याचा अभ्यास करा आणि ते जे प्रत्येक ज्योतिषी लोकांना ते पाठ असणं गरजेचं आहे. तिथून म्हणजे आपण ते खूप मोठं टूल्स आहे आपल्या हातामध्ये. तुम्ही जिथं बसता किंवा जिथं घरामध्ये कुठे सारखी दृष्टी पडते तिथं ते चित त्याचं एक झेरॉक्स काढून लावून घ्या.
म्हणजे तुम्ही जेव्हा जेव्हा ते बघशाल तेव्हा तेव्हा निदर्शनात येईल आणि तुमच्या ते लक्षात राहील असं. त्यानंतर आज आपण बघू की ग्रहांबद्दल थोडी माहिती घेऊ आपण. ग्रह म्हणजे काय आहे आपण बघितलं सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र हे सर्व ग्रह आहे. आता या ग्रहांच्या उच्च राशी असतात, काही नीच राशी असतात, काही मूल त्रिकोण राशी असतात, काही स्वतःच्या स्वराशी असतात. तर कोणता ग्रह कोणत्या राशीमध्ये उच्च असतो आणि तो कोणत्या अंशाला उच्च असतो हे जर आपल्याला कळालं तर त्याचा वापर आपण प्रेडिक्शन मध्ये खूप चांगल्या रीते करू शकतो. कारण कुंडली बघताना पूर्ण सिस्टमॅटिकली फॉर्मॅटमध्ये कुंडली येत असते समोर आणि कुंडलीमध्ये पूर्ण दिलेलं असतं हा ग्रह वक्री आहे का, हा ग्रह अस्त आहे का, हा ग्रह मंद आहे का, किंवा त्यानंतर हा नीच राशीत आहे का उच्च राशीत आहे की किती अंशाचा आहे. म्हणजे अंश त्याची उच्चता नीचता मूल त्रिकोण तो वर्गोत्तम आहे की अस्त आहे हे सगळं आपल्याला ह्या ज्या बारीक गोष्टी ना हे जे आपण याच्यावर लक्ष देत नाही किंवा हे आपल्याला कधी कधी समजत नाही. ज्यावेळेस ज्योतिष शिकतं माणूस त्यावेळेस बेसिक ज्योतिष मध्ये आपल्यालाच काहीच कळत नाही आणि मग ते डिपेंड होतं समोरचा आपल्याला कसं शिकवतो की पद्धतीने शिकवतोय असं. तर हे जे आहे ना ग्रहाविषयी एवढी बेसिक माहिती आपल्याला असणंच गरजेचं आहे. कारण त्याच वेळेस आपण त्याची तुलना किंवा त्याचे जे दोष किंवा त्याची जी शुभता आहे ती आपण पत्रिकेवर मॅनेज करू, पत्रिकेवर लावू आणि तिथून पुढे आपला फलादेश निघेल असं. तर सूर्य हा मेष राशी उंचीचा असतो, तो 10 अंशाला उच्च असतो. त्यानंतर तो तुलामध्ये नीच नीच रास होते त्याची, तुला ही सूर्याची नीच रास आहे तर किमान जवळपास 10 अंशापर्यंत त्याला निचीचा धरलं जातं. त्याची मूल त्रिकोण ही रास आहे, सिंह रास आहे. 20 अंशापर्यंत तिथं सूर्य चांगलं कार्यरत करताना दिसतो, चांगलं फळ दिसतो. म्हणजे यामध्ये जे ग्रहांच्या ह्या ज्या राशी ना या उच्च राश, नीच राश आणि मूल त्रिकोण रास आणि त्यानंतर स्वराशी यावर ग्रहांचे शुभ आणि अशुभचे पर्सेंटेज ठरलेले आहे. हे नुसतंच त्यांनी दिलेलं नाहीये आपल्या महापुरुषांनी लिहून दिलेलं नाही की हा उच्चीचा असतो अनिचीचा असतो, हा मूल त्रिकोण मध्ये असतो किंवा याची ही स्वर असे. हे असं नाहीये. याच्यावर त्यांनी पर्सेंटेज दिलेले आहे की हा जो ग्रह आहे हा त्या भावामध्ये किंवा त्या राशीमध्ये कुठपर्यंत फळ देईल, चांगलं देईल का वाईट देईल, चांगलं देईल तर कुठपर्यंत चांगलं देईल आणि वाईट देईल तर कुठपर्यंत वाईट देईल. ते ग्रहांची जी उच्च रास असते त्या उच्च राशीमध्ये पण ग्रह एकदम चांगलं फळ देताना दिसतं आपल्याला. त्यानंतर सर्वात वाईट फळ देतात ते नीच राशीमध्ये देतात. आणि मूल त्रिकोण रास ही ग्रहांची एक आवडती रास असते. जसे की आपले 2 फ्लॅट जर असले, एक फ्लॅट मुंबईला असला एक जर पुण्याला असला तर पुण्यापेक्षा जर मुंबईचं वातावरण आपल्याला आवडत असेल तर आपल्याला तिथं जायला राहायला आवडतं. तसंच ही मूल त्रिकोण रास आहे की जिथं ग्रहाचं वास्तव्य सुखद आणि समाधानकारक असतं. मग जिथं माणूस सुखद आणि समाधानकारक असला तर तिथं निश्चितच त्याविषयी चांगलाच विचार करेल. त्यानंतर ग्रहांची एक स्वरास असते. जसे आपली जी प्रॉपर्टी आहे ही माझी प्रॉपर्टी, माझी प्रॉपर्टी म्हणून मी चांगल्याच नजरेनं तिच्याकडे बघणार, वाईट नजरेनं नाही बघणार. कधी पण त्या प्रॉपर्टी विषयी चांगलाच विचार करणार. म्हणजे ग्रह जर स्वराशीत आला तर चांगलेच फळ देतो, मूल त्रिकोण राशीत आला तर ते आवडती रास असते त्याचे ते स्वराशीपेक्षाही चांगले फळ देतो आणि उच्च राशीत असला तो उच्च राशीत पण चांगले फळ देतो. फक्त ग्रह कमजोर कुठं पडतो तर ते म्हणजे नीच राशीमध्ये. आपल्याला एखाद्याचं घर आवडत नाहीये आणि आपण त्या घरात जाऊन राहतोय तर तिथे आपल्याला प्रॉब्लेम येणारच ना असं. आणि आपण व्यवस्थित फील नाही करणार तिथं, त्यामुळे आपल्याला ते आवडणार नाही. एकच मिनिट सर. सर आवाज येतोय? हा येतोय सर. येतोय येतोय येतोय.
तर अशा या ग्रहांच्या राशी वगैरे आपण यामध्ये जास्त वेळ नाही घालवणार. तुम्हाला माहिती असेल कोणते ग्रह आहे, कोणते उंचीचे असतात, कोणते निचीचे असतात, आणि हे पंचांगामध्ये आहे. याच्यावर जास्त वेळ घालवण्यापेक्षा आपण आणखी काही दुसरं शिकू, दुसऱ्या काही ट्रिक शिकू, की जेणेकरून तुम्हाला फायदा होईल. तर हे पंचांगमध्ये आहे, हे व्यवस्थित बघून घ्या. सांगायचं इथं प्रॉब्लेम हाच होता, म्हणजे इथं लक्षात ठेवण्यासारखं हेच आहे, हे उच्च रास, नीच रास, मूल त्रिकोण रास आणि स्वरास, यामध्ये जे डिफरंट स्टेज असतात ग्रहांचे हे देण्याचे, फळ देण्याचे, ते आपण समजून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर ग्रहांची मित्रता असते, ग्रहांची शत्रुता असतात. काही ग्रह सम असतात, काही शुभ असतात, काही अशुभ असतात. तर ग्रहांचे असे 2 गट असतात. ते 2 गट तुम्ही इथून मॅनेज करू शकता. जसे की काही पापग्रह आहे, काही शुभ ग्रह आहे. शुभ ग्रहामध्ये चंद्र, गुरु, शुक्र हे शुभ ग्रहामध्ये येतात, आणि पापग्रहामध्ये शनी, मंगळ, रवी, त्यानंतर राहू आणि केतू यांचा एक वेगळा गट आहे. तर ते एकमेकांना नेहमीच आपल्याला, आता हे बघा, आपण जर मित्राच्या घरी गेलो तर चांगलं फील करणार. मित्राच्या घरी गेलो तर आपल्याला आवडेल, पण चांगल्या गोष्टी वाटेल. तसंच जर आपल्याला नाविलाजानं जर एखाद्या शत्रूच्या घरी जर 10 मिनिटं किंवा 1 तास बसायला लागलं, तर तिथं माणूस चांगलं फील करेल का? तो माणूस आपल्याकडे बोलत नाहीये, आपल्याला त्याचे भांडणं झालेले, खूप केसेस झालेले आहे, आणि तिथं आपण व्यवस्थित राहू का? 10 मिनिटं तरी त्याच्या समोर बसून व्यवस्थित राहू का आपण? तर असे हे मित्र आणि शत्रू आहे. जसे सूर्याचे जे मित्र आहे, चंद्राचे मित्र आहे, काही गुरुचे मित्र आहे. यामध्ये एक कॉमन ग्रह बघायला मिळतो आपल्याला. कोणता ग्रह असा कॉमन आहे की जो कोणाला शत्रू पण समजत नाही किंवा मित्र पण समजत नाही? शत्रू समजतो पण जास्त नाही असं. तो ज्या ग्रहाबरोबर गेला त्या ग्रहासारखं वागायला लागतो असं. बुध 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 आहे. बुधाचं काय कारण आहे, काही कळू शकेल असं? बुधच नेमका असा कसा आहे? बुध द्विस्वभावी आहे ना सर? नाही, द्विस्वभावी आहे त्याबद्दल. मग गुरु पण द्विस्वभावी. हा गुरुच्या राशी पण द्विस्वभावी आहे ना. तीन हा 3, 6, 9, 12 या द्विस्वभावी राशी. त्यात गुरुच्या 2 राशी येतात, 9 आणि 12. धनु आणि 12 धनु आणि मीन. मीन. हे बघा, कुंडलीमध्ये बुध हा काय आहे? ज्योतिषशास्त्रात रवी हा राजा आहे. रवीला राजाचं स्थान दिलेलं आहे. मंगळाला हे प्रधानाचं स्थान दिलेलं आहे. आणि बुध जो आहे तो एक राजकुमार म्हटलेला आहे. असा राजकुमार की जो यंग मुलगा आहे, जसा एखादा कॉलेज स्टुडंट आहे, त्याला काही कोणाशी घेणं नाही, काही नाही असं. आणि तो मग कोणाशीच मैत्री करत नाही, शत्रू करत नाही. फक्त तो एकच ग्रहाला शत्रू मानतो, तो म्हणजे चंद्र. चंद्र आणि बुध हे शत्रू ग्रह आहे. बुध आणि गुरु हे मित्र ग्रह आहे. आणि बाकीचे त्यामध्ये जास्त शत्रुत्व वगैरे येत नाही. तर बुध जे बुध प्रभावी लोक आहे ना, त्यांच्या ओळखायची एक पद्धत आहे. ते एक तर बिझनेस लाईनचे लोक असतात. बिझनेस त्यांना खूप आवडतो. ते जॉबला जरी असलं तरी पण नोकरी करता करता काहीतरी बिझनेस करेल, ते साईड बिझनेस करतात. त्यानंतर असे जे लोक असतात त्यांचं एक वैशिष्ट्य आहे, त्यांचं वय जर 35 वर्ष असलं ना तर ते 25 वर्षाचे दिसतात. कारण बुध हा यंग मुलगा म्हणून ज्योतिषशास्त्रामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. त्यांचं वय आहे ना, वयापेक्षा कमी वयाचे दिसतात ते. असं 35 असेल, 25चे दिसेल. नेहमी यंग, चुस्त, एक लहान मुलगा कसा खोडकर वगैरे असेल, अशी हे स्वभाव या बुधाचा इथे दाखवलेला आहे. त्यानंतर हो बरेचसे मॅडम. काही भ्रम आहे राहू आणि केतूचे. कोणी म्हणतं राहूची राशी आहे काय, कोणी म्हणतं राहू या राशीत उच्च असतो, कोणी म्हणतं हे. याविषयी बऱ्याच संकल्पना आहे. पण आपण जनरली धरतो वृषभ राशीमध्ये राहू हा उच्चीचं फळ देतो, चांगलं फळ देताना दिसतो. आणि वृश्चिक राशीमध्ये राहू हा नीचीचं फळ आपल्याला देताना दिसतो. तसंच केतूचा जर विचार केला तर केतू तो उलटा आहे. वृश्चिक मध्ये चांगलं फळ देताना दिसतो आणि वृषभ मध्ये
हे वाईट फळ देताना आपल्याला केतू आपल्याला दिसत असतो. त्यानंतर ग्रहांच्या काही दृष्ट्या असतात बघा. ग्रहांच्या दृष्ट्या आहे. प्रत्येक ग्रहाला एक कॉमन दृष्टी, ती 7वी दृष्टी. सगळ्या ग्रहांना एक कॉमन दृष्टी आहे, ती म्हणजे 7वी दृष्टी. आणि सूर्य आणि चंद्र असे 2 ग्रह आहे की त्यांना फक्त एकच दृष्टी आहे. सूर्य, चंद्र आणि बुध आणि त्यानंतर शुक्र यांना फक्त एकच दृष्टी आहे, ती कॉमन म्हणजे 7वी दृष्टी. त्यानंतर मंगळ झाले, गुरु झाले, शनी झाले, यांना 3 दृष्ट्या आहे. असं मंगळाला 4थी, 7वी आणि 8वी दृष्टी आहे. गुरुला 5, 7, 9 अशा 3 दृष्ट्या आहे. आणि शनीला 3, 7, 10 अशा 3 दृष्ट्या आहे. आलंय ना लक्षात? समजलं ना? हो. इथपर्यंत काही अडचण आहे का? कोणाला काही प्रश्न आहे का नाही. दृष्टीबद्दल? नाही. चालायचं पुढे मग. हो हो. हे बघ, दृष्टी लक्षात ठेवण्यासाठी एक सोपी पद्धत आहे बघा. सर्व ग्रहांना कॉमन दृष्टी 7वी आहे. मंगळाला 4थी, 7वी, 8वी आहे. गुरुला 5, 7, 9 आहे. शनीला 3, 7 आणि 10 आहे. आता इथं दृष्टीचा जर विचार केला तर नेहमी लक्षात ठेवा की गुरुची दृष्टी ही कधी पण शुभ मानली जाते. जिथे पापग्रह असेल आणि पापग्रहावर पण गुरुची दृष्टी पडली तर तो पापग्रह जेवढे आपल्याला त्रास देणारे हे आपल्याला दिसतंय, पण त्याच्यामध्ये शुभता यायला निर्माण होते. तर नेहमी गुरुची दृष्टी ही शुभ मानली जाते आणि ज्या भावावर पडते त्या भावाची वाढ होते आणि त्या भावाचं संरक्षण करतो गुरु. त्यानंतर शनीची दृष्टी जी असते ना ती नेहमी विलंब करते. शनी हा डिलेचा कारक आहे. शनीची दृष्टी, जिथे शनीचा संबंध आला तिथं नेहमी विलंब होणारच. त्यानंतर शिस्त आणि कर्मफल दर्शवते. त्या भावाबद्दल त्या व्यक्तीला शिस्त असते आणि त्या भावाबद्दल तो कर्म करत असतो. शनीची जर चतुर्थावर दृष्टी पडली तर घर माणसाचं लेट होतं, पण घराविषयी तो घर बनवण्यासाठी तो खूप कर्म करत असतो, खूप स्ट्रगल करत असतो आणि त्याच्या मनात एक इच्छा असते की आपलं हे घर व्हायलाच पाहिजे, आपला हा प्लॉट घ्यायचा आहे, त्यासाठी आपण तो परिश्रम करतो, कष्ट करतो. तर त्या भावाविषयी त्याला घराबद्दल शिस्त पण असते, आदर पण असतं. असं प्रत्येक भावाबद्दल आहे शनीचं की जिथं दृष्टी पडली तिथं विलंब होतो, त्या भावाबद्दल शिस्त असते आणि त्या भावाबद्दल कर्म करण्याची जास्त आवड असते. आता मंगळाची जी दृष्टी असते ना, मंगळ म्हणजे काय? एनर्जेटिक आहे, ऊर्जावान आहे, करेज आहे मंगळाच्या ऐवजी. आता मंगळाची दृष्टी ही उग्रता, ऊर्जा आणि संघर्ष दाखवते. ज्यांच्या 3य भावामध्ये मंगळ असेल असे लोक खूप स्ट्रगल करतात आणि खूप काम करण्याची त्यांची आवड असते, कारण करेज, धैर्य हे त्यांना सगळं असतं. आणि राहू केतूच्या ज्या दृष्ट्याबाबत विविध मत प्रभाव आहे, आपण जसं सांगितलं, पण पारंपरिक ज्योतिषशास्त्रात प्रामुख्याने 7वी दृष्टी मानली जाते, तर काही ज्योतिषी 5वी आणि 9वी दृष्टीचा पण स्वीकार करतात. काही लोक म्हणतात राहूला दृष्टी नाहीये, काही लोक 7वी बघता, काही लोक 5वी पण बघता आणि 9वी पण बघता. जिथं आपल्याला काही वाटलं तिथं पण आपण या फॉर्म्युलेचा उपयोग करू शकतो की जर 5वी दृष्टी येते, 7वी येते, 9वी येते आणि बाकीचं जर आपल्याला बॅकग्राऊंड असं दिसतंय तर आपण तिथं त्यावेळेस तर्क आणि वितर्क हे लावू शकतो. असं आता हे बघा, दृष्टीचं तुम्हाला एक कन्सेप्ट सांगतो मी आणि ही एक ट्रिकच समजा, जेणेकरून तुम्हाला लगेच कळेल का कोणत्या भावाचं फळ कसं आहे आणि कोणाची दृष्टी कशी पडल्यानंतर त्या भावाविषयी काय फळ मिळेल. असं कुंडली दिसते, स्क्रीन दिसतंय का? हो हो हो. होय दिसते ते. हो दिसते. फक्त तुम्हालाच दिसते सर, बाकीचे लोक काही बोलत नाही. हा सर, दिसते हो दिसते. सर, दिसते सर.
दिसतंय की सर्वच बोला, म्हणजे काय उगाचच मी बडबड बडबड करत असतो क्लासमध्ये आणि तुम्ही बोलत नाही, मग मला वाटतं मी क्लासमध्ये का कुठं बाहेरच आहे असं. तर आता एक अशी ट्रिक्स देणार आहे मी, की ही ट्रिक्स बघून तुम्ही डायरेक्टली फक्त तुमचे हे आपले ग्रह पाठ पाहिजे सर्व आणि ग्रहाचे ऍट्रिब्यूट्स पाठ पाहिजे. इथूनच आपण बघितल्या बघितल्या कोणत्याही भावाचं आपण वर्णन करू शकतो किंवा तो फलादेश करताना आपल्याला ही ट्रिक्स खूप कामात येते. आता जो ग्रह स्वराशीवर दृष्टी टाकतो ना, तेव्हा त्या भावाचे फळ नेहमी वाढत असते. लक्षात घ्या, स्वराशीवर दृष्टी. तुमच्या राशी पण पाठ पाहिजे, राशीचे स्वामी पाठ पाहिजे, ग्रहांची स्वराशी, मित्र राशी, मूल त्रिकोण राशी, या सर्व गोष्टी तुमच्या पाठ असणं गरजेचं आहे. त्यावेळेस तुम्ही फलादेश करू शकता. आणि हे पाठ होणं हे काही रॉकेट सायन्स नाही. सारखं सारखं वाचत गेलो, सारखं सारखं अभ्यास केलं. माझ्याकडे तर जे क्लासेसमध्ये मुलं येतात ना, ते वारंवार ते वाचून 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 किंवा मी बोलून बोलून माझ्या तोंडून एवढे शब्द निघतात, ते उच्च रासे नीच रासे, तर त्यांचे ते क्लासमध्येच पाठ होऊन जातात. असं कोणत्या ग्रहाची कोणती रास उच्च आहे नीच आहे ते बोलण्या बोलण्यातूनच होऊन जात. हे बघा, ही जी कुंडली दिसते त्या कुंडलीमध्ये कोण आहे, चतुर्थ भावात कोणता ग्रह आहे सांगा बरं मला. तुम्ही पण बोला थोडं, मी बोलू बोलू थकलो. मंगळ. 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 आता मला सांगा, मंगळाची स्वरास कोणती आहे? मंगळाची मेष आणि वृश्चिक. मेष 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 आणि मेष वृश्चिक. हा. मेष आणि मेष वृश्चिक आहे. 1 आणि 8. हा, 1 आणि 8 ही मंगळाची स्वरास आहे. आपला फॉर्म्युला आणि आपली ट्रिक्स काय? जो ग्रह स्वराशीवर दृष्टी टाकतो, म्हणजे स्वतःच्या राशीवर दृष्टी टाकतो, तेव्हा त्या भावाचं तो फळ वाढवत असतो. आता चतुर्थ भावात मंगळ बसलेला आहे, मंगळाची 4थी दृष्टी मेष राशीवर येते, हा. बरोबर ना? हो. हा, बरोबर बरोबर. असो. त्यानंतर चतुर्थ भावात मंगळ बसलेला आहे, मंगळाची सप्तम दृष्टी त्याच्या स्वराशीवर येते. हो. हा. मग अशा वेळेस मंगळ काय करेल? मंगळाची 4थी दृष्टी त्याचीच रास बसलेली स्वराशी आहे, ती सप्तम भावात आहे. हम्म. अशा वेळेस तो त्या भावाचं फळ वाढवतो. मग कोणत्या रीतीने फळ वाढवेल? मग सप्तम भावातून आपण काय बघतो, तर विवाह बघतो, विवाहाचा जोडीदार बघतो, पार्टनरशिप पार्टनरशिप. पार्टनरशिप बघतो. समाजामध्ये आपल्याला लोक कसं बघतात किंवा आपल्याला काय मान सन्मान आहे हे नाही, या दोन गोष्टी वेगळ्या आहे. पद प्रतिष्ठा मान सन्मान हे स्वतःला मिळालेलं असतं, पण समाजामध्ये लोक आपल्याकडं कोणत्या नजरेनं बघता याचा विचार सप्तम भावापासून केला जातो. तर इथं मंगळ काय करेल? मंगळ मग आपण काय, मग इथून कोणते नातेसंबंध आपले प्रस्थापित होता, म्हणजे पत्नीचे. मनुष्य असेल तर पत्नी होईल आणि स्त्रिया जर असेल तर पती होईल. मग 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 मंगळ काय करेल इथे? मंगळ मग त्या पत्नी असेल किंवा पती असेल, थोडक्यात आपण आपला जोडीदार म्हणू, कोणी असो ते, तर आपल्या जोडीदाराचं शारीरिक आरोग्य व्यवस्थित ठेवल, त्याला काम करण्याची शक्ती देईल, त्याला एक एनर्जेटिक बनवेल. ते असं नाही की आपण ऑफिसहून आलो आणि मिसेसला सांगितलं 1 ग्लास पाणी आण, ती म्हणाल थांबा मी लय बोर झालेली तुम्हीच घेऊन या. असं नाही, त्याला एक एनर्जेटिक बनवेल. आपण दरवाजात यायच्या आधीच त्यांच्या समोरच्या हातात ग्लासभर पाणी असेल का हे आलेले, म्हणजे जी एक काम करण्याची आवड, एनर्जी असेल, जे मंगळाचे जे पण गुण आहे ना, जे स्वगुण आहे, मंगळ काय व्यवस्थित तपासा. मंगळ हे बघा, मंगळ सपोज भारत आणि पाकिस्तानचं युद्ध चालू आहे, पाकिस्तानचा शत्रू आपल्यासाठी वाईट आहे आणि आपला शत्रू पाकिस्तानसाठी वाईट आहे, पण मंगळ हा दोन्ही पण आहे. कारण त्यांच्यासाठी आपण वाईट आहे पण आपल्यासाठी तो वाईट आहे. असं आपला शत्रूने त्याला जर मारलं तर तिकडच्या लोकांना पण त्रास होणार आहे आणि आपला जर सैनिक मेला तर आपल्या लोकांना पण त्रास होणार आहे. तर मंगळ ही काय आहे? एनर्जी आहे, ती पॉझिटिव्ह असो की निगेटिव्ह असो,
चांगली जर असली तर ती पॉझिटिव्ह होईल, वाईट जर असली तर ती निगेटिव्ह होईल. आपल्याकडनं एखादा शत्रू मेला ती आपल्यासाठी पॉझिटिव्ह आहे, पण त्यांच्यासाठी ती निगेटिव्ह आहे. तर चांगलं आणि वाईट, पण एनर्जी ती एनर्जी आहे. त्यांना एकमेकाला मारायसाठी काहीतरी एनर्जी लागेलच ना. तर ती एनर्जी, तर मंगळ हा अशा स्वरूपात असतो. तर मंगळ जर चांगला असेल आणि स्वराशीवर जर दृष्टी टाकत असेल, मग जो पण भाव असेल त्या भावाचं तो फळ वाढवतो. आता इथं दशम भावामध्ये काय करेल तो? करिअर विषयी ग्रोथ करेल, करिअर मध्ये मान सन्मान देईल, प्रमोशन करेल, बॉस विषयी जो आहे चांगली भावना निर्माण करेल बॉसच्या मनामध्ये. आणि जे तिथे जे लोक असतील त्यांच्याबरोबर याचं बोलणं पण चांगलं असेल. नाही तर मंगळ प्रधान लोक जे असतात ते फार तिखट असतात बोलायला. आपण त्यांना एक बोललो की ते 10 बोलून मोकळे होतात, ते विचार नाही करत. आपण नुसतं मारू का म्हणेपर्यंत ते 2-4 मारून मोकळे पण होतात. तर असे थोडक्यात एक एक्झाम्पल द्यायचा विषय हा की ग्रह काय करतो, स्वराशीवर ज्यावेळेस दृष्टी टाकतो त्यावेळेस त्या भावाचं तो फळ वाढवत असतो. असं समजलं इथपर्यंत? हो हो सर. सर, हा सर समजलं. एक विचारू. हा विचारा ना सर. मला खूप आवडतं कोणी प्रश्न विचारल्यावर, मला हा शिकायला मिळतं त्यात. हा आता मंगळाची दृष्टी स्वतःच्या राशीवर असेल हम्म. तर शुभ फल देईल, बरोबर? नाही, शुभ किंवा फल नाही देणार सर, त्या भावाविषयी फळ वाढवायचा प्रयत्न करेल. बर. लक्षात आता आलं का मी काय म्हणतोय? शुभ हा फळ देईल म्हणजे तो पॉझिटिव्हच राहील, पण त्या भावाविषयीचं फळ. बर. हम्म. पण तो भाव अष्टम भाव असला तरी 6, 8, 12 वरती दृष्टी पडली तरी फळ कसं असेल? हा, अशुभ आपण असेल? अष्टम भाव वाईट आहे असं म्हणायचं तुम्हाला? अष्टम भावावर जर मंगळाची दृष्टी असेल तर काय होईल असं म्हणायचंय ना? तिथं हा अष्टम भाव असेल आणि स्वतःची राशी असेल तर हा, काय हे मग बघा, फळ? हा. सपोज इथे मेष रास आहे हम्म. आणि मंगळ इथून 4थ्या घरात बसलेला आहे. 1, 2, 3, 4 हम्म. पंचमात जर असेल तर अष्टमावर 4थी दृष्टी जाते मंगळाची. हा ओके. तर हा मंगळ इथे काय करेल? तर मंगळ जो आहे अष्टम भावातून आपण काय बघतो? अष्टम मृ- भावातून आपण सगळे बॅड इफेक्ट बघतो, तेवढे पण चांगले इफेक्ट पण बघतो. हा अष्टम भावातून आपण मृत्यू बघतो, हा अष्टम भावातून आपण ऍक्सिडेंट बघतो, अष्टम ऍक्सिडेंट, भावातून मृत्यू. हा अष्टम भावातून आपण अनपेक्षित लाभ पण बघतो, अचानक मिळालेला पैसा. हो हा, अष्टम हो भावातून आपण सासूरवाडी पण बघतो, सासूरवाडीचा विचार करतो आपण अष्टम भाव. हो बरोबर ना? मग इथे बरोबर. नातेसंबंध काय आला? अष्टमाचं जे फळ आहे, आणि अष्टमातून आपण गूढ रहस्य बघतो, गूढ विद्या बघतो आपण. हम्म. बरोबर ना? हो गूढ विद्या बघतो, गूढ रहस्य बघतो. अशा वेळेस मंगळ जर आपला चांगला असेल किंवा मंगळाची दृष्टी स्वराशीवर पडते आणि मंगळ आपल्या शुभ स्थितीत आहे, मंगळावर आणखी कोणाची पापदृष्टी नाही, जसं की शनीची पापदृष्टी नाहीये, सूर्याची नाहीये. मग हा. अशा वेळेस मंगळ काय करेल? इथे अष्टम भावावर जर दृष्टी पडली तर त्याविषयी जे भाव आहे, जे नातेसंबंध आले आपले सासूरवाडीशी, तर सासूरवाडीशी आपले रिलेशन चांगले बनवी. ओके ओके. त्यानंतर सेकंड थिंग, आपण जर तुम्ही ज्योतिषशास्त्र शिकत असाल, काही विद्या जर शिकत असाल, तर ती शिकण्यासाठी तुम्हाला एनर्जिटक बनवी, तुमच्यामध्ये करेज निर्माण करेल, तुमच्यामध्ये सहनशीलता निर्माण करेल, समजून घेण्याची, शिकवण्याची, लक्षात राहण्याची. किंवा जसं तुम्ही एखादा तो क्लास आहे, आज 8 वाजता आहे, तुम्ही 7:45लाच रेडी राहाल, आज आपला क्लास आहे. ज्या प्रकारची जी एनर्जी आहे अशातली एनर्जी निर्माण करेल. तुम्हाला अष्टम भावाचं फळ मिळायचं ते मिळणारच आहे, ते कोणी रोखू शकत नाही. पण त्या भावाविषयी तो फळ वाढवण्याचा प्रयत्न करेल अशा रीतीने. त्यात मे बी पॉसिबल हे होऊ शकतं की तुम्ही त्यावेळेस कार्य काय करताय ते पण डिपेंड्स आहे. हम्म, हम्म. अष्टम भावावर बुद्धी आहे, अष्टमाची दशा चालू आहे, अष्टमाची अंतर्दशा चालू आहे, मंगळाची अंतर्दशा चालू आहे, मंगळ वाईट आहे, तुम्ही सारखं ट्रॅव्हल्स करताय तर तुमचा ऍक्सिडेंट पण होऊ शकतो.
त्या भावाबद्दल काहीतरी ऍट्रिब्युट्स तो घडवून आलेले एवढं मात्र निश्चित, पण तो भाव बिघडवणार नाही तो. त्याच्याविषयी काहीतरी एक चांगलंच करू म्हणाले. असं स्वराशीवर ज्या ग्रहांची दृष्टी पडते, आता साहजिकच आहे ना, आपण जर बाहेर चाललो, आपण आणि आपला मुलगा जरी विभक्त राहतोय आणि मुलाच्या घरावर जर दृष्टी पडली तर आपण याच नजरेनं बघू ना, तो माझ्या मुलाचं घर आहे. आपण मित्राला सांगू नये इथं माझा मुलगा राहतो, ठीक आहे, तो नाही बोलत आहे आपल्याशी, पण त्याचं व्हॅल्युएशन तर आपण समाजात वाढवतोय ना, की इथं माझा मुलगा राहतो असं. तर याचप्रमाणे ही जी आहे ही एक ट्रिक्स आहे आणि ही लक्षात ठेवायची. आणि याच्यातून जसं तुम्ही मंगळाचं काढलं, एक एक्झाम्पल दिलं तुम्हाला मी, तसंच इथं शनीचं आहे. शनीचे पण 16वर असेल. आता इथं काय होईल, इथं विवाह वगैरे लेट होईल, पण पत्नीविषयी चांगलं राहील, तिच्याविषयी तो चांगले विचार करून देईल, असं होईल. वाईट वाईट करायचा प्रयत्न नाही करणार, त्या भावाचे फळ वाढवण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे, आलंय लक्षात? हो हो समजलाय का इथपर्यंत? समजलं हा समजलं. समजलं सर. हो सर. त्यानंतर बघा, आता आपण हा कोणत्या स्वराशीवर दृष्टी बघितली ना. आता काही ग्रह असे नीच राशीत बसलेले असतात आणि त्याची पण दृष्टी आपल्याला बघावं लागते. आपण जनरली हे विचार करत नाही हो. बरेचसे लोक आहे ना, नुसती शनीची सप्तमावर दृष्टी, तुझं लग्न लेट होईल, उशिरा होईल, होणार नाही, हे होईल. तो ग्रह कसा आहे, त्याच्याकडे ऍट्रिब्युट्स काय आहे, तो कोणत्या स्थितीत आहे, तो कोणत्या पोझिशन मध्ये आहे, तो कोणत्या नक्षत्रात आहे, अजून त्याच्याबरोबर कोणत्या युतीत आहे, आणि नंतर तो कसा बघतोय, कुठे बघतोय, हे सगळं विचार करून प्रेडिक्शन करायचं असतं. म्हणजे सप्तम भावामध्ये शनी बसलेला आहे म्हणजे विवाह लेटच करेल असं नाही होत. त्यामुळे लक्षात घ्या, एका ग्रहाहून किंवा एका योगाहून कधी फलादेश आपला ऍक्युरेट येत नाही. हे ते पूर्वीचे लोक सांगायच्या. आजकाल बऱ्याचशा लोकांना जे क्लास चालू असताना विचारते, बाबा सर माझा गुरु द्वितीयात आहे, मग काय होईल, मग मला पैसे भेटेल का? मग तो समोरचा पण सांगतो द्वितीयामध्ये जर गुरु असेल तर अमाप पैसा मिळतो. अरे पण तो गुरु कसा आहे, नीचीचा आहे, उच्चीचा आहे, त्याच्यावर कोणती दृष्टी पडली, तो कोणत्या नक्षत्रात आहे, कोणत्या युतीत आहे, तो तिथे बसलेला कसा आहे, त्याची कंडिशन काय आहे, हे आपल्याला बघणं गरजेचं आहे. त्यानंतर दुसरं जे असते, काही नीच ग्रह असतात आपले. आता नीच ग्रहाची दृष्टी त्या भावाचे फळ बिघडवते बघा. हा पॉइंट एक लक्षात घ्या. कोणत्याही नीच ग्रहाची दृष्टी जर त्या भावावर पडले तर त्या भावाचं ते फळ बिघडवते आणि त्या भावासंबंधित जे नाते असते ते नाते पण आपले बिघडवते. एक तुम्हाला हे जे सांगतोय ना मी, हे भरपूर कुंडलीवर अप्लाय करून हे फॉर्म्युलेस तयार केलेले सर. त्याला एवढं नॉर्मली घेऊ नका. असं बरेचशा कुंडल्यामध्ये अप्लाय केल्यानंतर जे लक्षात आलेले ते फॉर्म्युले असे बनवलेले तेच तुम्हाला शिकवते. नीच ग्रहाची दृष्टी त्या भावाचे फळ तर बिघडवतेच बिघडवते, पण त्या भावासंबंधित जे नातेसंबंध असतील ते पण बिघडवते. आता शनी हा मेष मध्ये नीचीचा असतो, बरोबर ना? हो 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 शनीची दृष्टी इथे पडते ती सप्तम भावावर. हो शनीची दृष्टी सप्तम भावावर पडल्यावर विषय म्हणजे विवाह हा लेटच होईल. वयापेक्षा जास्त विवाह 4-5 वर्ष, 8-10 वर्ष म्हणू नका तुम्ही, विवाह लेट होईल. त्यामागचे वेगळे कारणे असतील. दुसरी गोष्ट, विवाह तर लेट होईल, त्याचं आणि त्याच्या पत्नीच्या संबंधामध्ये नेहमी म्हणजे काय म्हणू आपण, जे मिसअंडरस्टँडिंग असेल, दोघांच्या संबंधामध्ये मिसअंडरस्टँडिंग असेल, म्हणजे पत्नीचं त्याचं दिसायला खूप टॅली दिसेल आपल्याला, पण नेहमी दोघांचे स्वभाव हे वेगवेगळ्या पद्धतीने असतात. किंवा शनी आहे तिथं म्हणून का, कोण नीच सांगू? राशीच हा नीच राशीच आहे म्हणून. हा राईट. शनी जर तिथे आहे म्हटल्यानंतर हे फल भेटेल असं नाही.
शनी हा नीच राशीत आहे म्हणून हे फळ भेटेल. तिथे जर कधी चंद्र नीच राशीत असता तर त्याला पत्नी सुंदर भेटेल, पण पत्नीमध्ये आणि त्याच्यामध्ये ताळमेळ नसेल. तर असे हम्म. प्रत्येक ग्रहाचे ऍट्रिब्यूट्स धरून तो नीच राशीत आहे, मग त्या भावासंबंधित जे नातेसंबंध आहे त्या नातेसंबंधामध्ये तो बिघाड आणतो. आता इथे शनी म्हणून आपण म्हणू शकतो विवाह लेट होईल. आता इथेच जर शुक्र असेल तर पत्नी चांगली मिळेल, विवाह पण लवकर होईल. पण शुक्र जर नीच राशीत असेल तर त्याच्या आणि त्याच्या पत्नीमध्ये मतभेद बघायला मिळतं आपल्याला. हम्म. आलंय लक्षात? हो. होय. किती लोकांना समजतंय मी शिकवलेलं? मला असं वाटत नाही कोणाला समजतंय की नाही समजतंय असं. समजतंय सर. मला कळतंय. मला व्यवस्थित का बरं वाटायला लागलं असं मी उगाचच शिकवतोय काय असं? नाही नाही सर. हं? नाही, तुमच्यामध्ये डिस्टर्ब नको म्हणून कोण बोलत नसेल. तुम्हाला हो. डिस्टर्ब नको म्हणून. तुमची लिंक तुटायला नको म्हणून आम्ही बोलत नाही. मध्ये बोलायला नको म्हणून कोण बोलत नाहीये. बरोबर. असं आहे ना, मला वाटलं की म्हणजे सगळं ओव्हर होतंय म्हणून बोलत नाही असं. नाही, खूप छान पद्धतीने सांगताय. नाही सर, खूप छान सांगते सोप्या भाषेमध्ये. हो, ते ठीक आहे. आपण आता इथे बघितलं एक पाणी आणतो. इथे बघितलं आपण की नीच ग्रहाची दृष्टी होती. त्यानंतर हा नीच ग्रह हा शुभच असेल का? नाही ना, असं नाही होणार ना एक ग्रह शुभच असेल म्हणून असं. आता शनी कोणाच्या एखाद्या राशीमध्ये नीच असतो. शनी हा पाप ग्रह आहे. मंगळ पण कोणत्या ना कोणत्या राशीमध्ये नीच असतो. मंगळ पण पाप ग्रह आहे. पण गुरु तर हा शुभ ग्रह आहे ना, आणि गुरु पण कोणत्या ना कोणत्या राशीत नीच असतोच ना, नीचीचा. कोण सांगू शकेल मला गुरु कोणत्या राशीत नीचीचा असतो? मकर. मकर सर. अगदी मकर बरोबर. राशीमध्ये. आता मग इथे डिफरंट काय येतो की जर क्रूर ग्रह नीच राशीत असेल आणि शुभ ग्रह जर नीच राशीत असेल आणि दोघांची जर दृष्टी एखाद्या भावावर पडत असेल तर इथं डिफरंट मात्र येणारच ना, येईलच ना, का नाही येणारच? आपण त्यांना अगोदरच त्यांना डिवाइड केलेलं आहे. आपण शुभ ग्रह, पापग्रह, अशुभ ग्रह म्हणू आपण किंवा पापग्रह म्हणू. मग शुभ ग्रह जरी नीच राशीत गेला तर तो एखाद्या भावावर दृष्टी पाडल्यावर काहीतरी डिफरंट असेल, आणि पापग्रह जरी एखाद्या भावावर नीचीचा असेल एखाद्या राशीत आणि त्याची दृष्टी जरी एखाद्या भावावर पडली तर तिथं पण डिफरंट येतो. तर मग हा डिफरंट कसा येतो? जर क्रूर ग्रह जर नीच राशी होत असेल एखाद्या आणि त्या नीच राशीतून जर तो भाव एखाद्या भावावर दृष्टी टाकत असेल तर त्या भावामध्ये तो कलह निर्माण करतो. पापग्रह. हा हा. पॉइंट लक्षात घ्या. एखादा क्रूर ग्रह, क्रूर मध्ये केव्हा येतं? शनी येतो, मंगळ येतो, राहू येतो, केतू येतो. यांना आपण क्रूर ग्रह म्हणतो. काही ठिकाणी आपण सूर्याला, रवीला पण क्रूर समजलेलं आहे असं. पण जे मेन जे क्रूर ग्रह आहे शनी, मंगळ, राहू, केतू, हे क्रूर ग्रहां जर नीच राशीत बसेल असेल आणि नीच राशीत बसून जर एखाद्या भावावर दृष्टी जर टाकत असेल तर त्या भावामध्ये कलह निर्माण करतात. इथे लक्षात घ्या. इथे काय होईल? इथे मंगळ बसलेला आहे चतुर्थ भावामध्ये. कोणत्या राशीत आहे मंगळ? नीच कर्क. राशीमध्ये. कर्क. नीच राशीत आहे, म्हणजे कर्क राशीमध्ये मंगळ कर्क. नीच असतो. नीचीचा असतो ना. हो. हा, तर मग आता या नीच राशीच्या मंगळाची सप्तमावर चौथी दृष्टी येते. बरोबर ना? हो. हो. तर सप्तमावर चौथी दृष्टी येते तर हा नीच राशीचा मंगळ या भावामध्ये कलह निर्माण करेल. कलह निर्माण कसा करेल? हा कोणाचा भाव आहे? तर पत्नीचा भाव आहे. पत्नीमध्ये आणि याच्यामध्ये नेहमी सातत्याने भांडणं होत असेल.
ते इतरांसमोर खूप चांगले वागतील, पण एकटे जर असले का छोट्या छोट्या शिल्लक कारणावरून त्यांचे काहीतरी वादिवाद वगैरे चालूच राहणार. त्यानंतर काय करेल, जर अशी स्थिती जर आली, म्हणजे मी या कुंडलीचं नाही सांगतो, अशी स्थिती जर आली का ते जोडपं घटस्फोट घेण्यासाठी दोघं तयार झाले. सिच्युएशन लक्षात घ्या हा. मी या कुंडलीचं नाही सांगत, ते सिच्युएशन सांगतो. अशी जर स्थिती आली तर ते जोडपं दोघं पण मग म्हणजे की घटस्फोट घेण्यासाठी दोघं तयार आहे, तर त्यांचा जो घटस्फोट होईल ना, तो असं सहजासहजी नाही होणार. तो कसा होईल, मारामारी होतील, भांडणं होतील, कोर्ट कचेरी होतील, पोलीस स्टेशन मध्ये FIR होतील, नंतर कोर्टामध्ये जाईल आणि त्यानंतर लिगल पद्धतीनं जे काय होईल तो डिवोर्स होईल. तर म्हणजे त्या भावाच्या नातेसंबंधात त्या भावामध्ये पूर्ण कलह करते नीच राशीची दृष्टी. आलंय लक्षात? हो सर. तसंच इथं शनी महाराज जर नीच राशीत बसले, सप्तमामध्ये जर गेले, तर सप्तमाबद्दल पण ते असेच करतील. आणि शनी असल्यामुळे इथे तर डिवोर्स हा खूप लेट होईल, डिले होईल ना डिवोर्सला. मग हो. डिले होईल तर मग त्यामध्ये काय होईल, भांडणं त्यांची चालूच राहणार, दोघांचं लाईफ डिस्टर्ब होईल. तर म्हणजे त्या भावाविषयी कलह निर्माण झाला ना, हो. सहजासहजी झाला का त्यांचा डिवोर्स? नाही. सेकंड थिंग, एखादा जर शुभ ग्रह नीच राशीत बसेल असेल, आता शुभ ग्रहाचा आपण कोणाचा विचार करतो, गुरुचा विचार करतो, चंद्राचा विचार करतो, शुक्राचा विचार करतो. आता हे ग्रह तर शुभ आहे, पण हे जर नीच राशीत बसेल असेल ना, तर हे काय फळ देतील असेल, तर शुभ ग्रहाची नीच राशीतली दृष्टी त्या फळापासून, त्या भावाच्या फळापासून वंचित करते. पॉइंट लक्षात आला का? नीच एखादा पापग्रह आहे, त्या पापग्रहाची नीच दृष्टी त्या भावाच्या फलामध्ये कलह निर्माण करते. जशी मंगळाने इथे डिवोर्स साठी केले, भांडणं केले, तसंच हाच जर गुरु इथे बसलेला असेल चतुर्थ भावामध्ये, आणि जर कधी त्याची दृष्टी जाते सप्तम भावामध्ये, आणि तिथे जर गुरुची मकर रास आहे, तर मग गुरु हा यांचा डिवोर्स कसा करेल माहितीये का? गुरु काय करेल, एक मीटिंग बसवेल, 5-25 माणसं गोळा करेल, यांचे रोजचे भांडणं होत आहे, असं होत आहे, मग त्यातून सगळ्यांतून असा निष्कर्ष निघेल, आता यांचं जमतच नाही, यांचा डिवोर्स करून टाका. मग दोघं कोर्टात जातील आणि लिगली पद्धतीनं डिवोर्स होईल. तिथे काही भांडणं होणार नाही, कोर्ट मॅटर होणार नाही आणि कोणतेही FIR दाखल होणार नाही. तडकाफडकी. फरक आहे शुभ ग्रहाचा आणि क्रूर ग्रहाच्या नीच दृष्टीचा. आलंय बरोबर. लक्षात? हो. हो हो. आता आणखी नाही, शुभ ग्रहाची नीच दृष्टी त्या भावाचं फळापासून वंचित पण करते. ती कसे करते? आता गुरु जर दशम भावात बसलेला आहे आणि तिथं मकर रास आहे, मकर राशीमध्ये गुरु काय असतो, तर गुरु हा नीचीचा असतो. त्याची दृष्टी पडते चतुर्थ भावावर, तर मग इथं चतुर्थ भावावर दृष्टी पडल्यावर तो चतुर्थ भावाचं काय फळ करेल, तर घराचं सुख भेटून देणार नाही. घराचं सुख कसं भेटून देणार नाही, की तो जॉबला असेल मुंबईला, पत्नी असेल पुण्याला, म्हणजे इथं घराच्या सुखापासून तो वंचित झाला. किंवा त्याची जॉबच असा असेल का घरापासून 8-8, 10-10 दिवस त्याला बाहेर जावं लागत असेल, बाहेर राहावं लागत असेल, तिथून पण तो घराच्या फलापासून वंचित झाला. भाग्यश्री मॅडम, तुमचा स्पीकर बंद करा. तर त्या भावाच्या फळापासून पण वंचित झाला. तर अशा पद्धतीने शुभ ग्रह आणि पापग्रह यांची जर नीच दृष्टी एखाद्या भावावर पडली, तर तिथं
अशा प्रकारचं फळ हे जातकाला बघायला मिळतं. समजलं इथपर्यंत? हो सर. हा कळलं सर. त्यानंतर उच्च राशीवर ज्या ग्रहांची दृष्टी पडते, उच्च राशीची दृष्टी ज्या भावावर पडते त्या भावाच्या फळाबद्दल माणूस काय होतो, पराक्रमी आणि महत्वाकांक्षी बनतो. असं उच्च राशीची दृष्टी ज्या भावावर पडते, म्हणजे जो ग्रह उच्च राशीत बसलेला असेल, त्याच्या उच्च राशीत असेल आणि अशी ग्रहांची दृष्टी समोरच्या भावावर पडल्यानंतर तो जो भावाविषयी जे फळ असतं त्या फळाबद्दल पराक्रम आणि महत्वाकांक्षी बनवतो माणसाला. आता इथं मंगळ आहे आणि मंगळाची रास कोणती आहे, उच्च रास कोणती आहे? मकर. चतुर्थ भावात मंगळ आहे, दशम भावात मकर रास आहे. चतुर्थ भावातून सप्तम दृष्टी ही मंगळाची पडणार आहे दशम भावावर, बरोबर ना? हम्म. मग हो. अशा वेळेस मंगळ हा काय करेल, त्याच्या उच्च राशीवर दृष्टी पडते ना त्याची, मकर राशीवर म्हटलं. मग मकर राशी त्या भावाबद्दल जे फळ असेल ना त्या फळाबद्दल तो पराक्रम आणि महत्वाकांक्षी बनवतो. म्हणजे इथं काय करेल मंगळ, की त्याच्या करिअर विषयी, जॉब विषयी तो एकदम पंक्च्युअल राहील, काम वेळेवर करत जाईल, ऑफिसला वेळेवर जात जाईल, कामामध्ये दिरंगाई करणार नाही, कामाच्या ठिकाणी लोक त्याचा आदर करतील, सत्कार करतील, त्याला प्रमोशन भेटत चालेल. आणि तो एक महत्वाकांक्षी माणूस असेल की प्रॉपरली काम करत जाईल, सकाळी 10:30ला ऑफिसला येईल, 5:30ला जाईल, ऑफिसमध्ये दांडा मारणार नाही, लंच टाइमला 3-3 घंटे जेवणार नाही, उगाच कुठं गप्पा मारत बसणार नाही, आपलं ऑफिस, आपलं टेबल, लिगली प्रोसेसना काम. म्हणजे त्या भावाबद्दल एक महत्वाकांक्षी बनवते जातकाला. तसंच जर तीच दृष्टी जर याला अपोजिट केला आपण, चतुर्थ भावावर जर असली आणि चतुर्थ भावात जर ही सिच्युएशन असेल तर चतुर्थ भावात आपल्या घरी लवकर एक जण ऑफिस सुटल्यानंतर घराविषयी प्रेम राहील, घरामध्ये नेहमी इंटेरियर काहीतरी करायचा प्रयत्न करेल. एक घर आहे, फर्स्ट फ्लोअर झाला, सेकंड फ्लोअर बांधण्याचा प्रयत्न करेल. एक महत्वाकांक्षी बनवतो घराविषयी, की माझा एक मजला झाला, पुढच्या वर्षी 2 मजले व्हायलाच पाहिजे, माझ्या घरामध्ये एसी नाही, एसी यायलाच पाहिजे. म्हणजे ते भावाचं जे फळ असे ना त्याबद्दल आदर, प्रेम, सहानुभूती अशी निर्माण करतो हा कोण, उच्च राशीची ग्रहांची दृष्टी असते. आलंय लक्षात? हो. तसंच इथे रवी आहे, रवीची दृष्टी प्रथम भावावर पडली, प्रथम भावातून काय बघतो आपण, सेल्फ, स्वतःकडे बघतो. माणसाची पर्सनॅलिटी चांगली राहील, माणूस आरोग्याविषयी चांगला विचार करील, तो माणूस व्यायाम करत जाईल, जॉगिंगला जात जाईल, सकाळी लवकर उठणं, पूजापाठ करणं, एक पंक्च्युअल राहील, त्याची पर्सनॅलिटी चांगली राहील, राहणीमान चांगलं राहील, शरीर सुदृढ राहील, आरोग्याशी म्हणजे ते रोगप्रतिकारक शक्ती त्याची चांगली राहील, स्वतःची काळजी घेत जाईल तो. अशा प्रकारे स्वतःविषयी त्याला प्रेम निर्माण करेल, स्वतःविषयी अपडेट करायचा प्रयत्न करेल त्याला, त्याच्या ज्ञानात, त्याच्या बुद्धीत, त्याच्या राहणीमानात, वागण्यात, त्याचं नेचर, त्याचं कॉन्फिडन्स लेवल. अशा प्रकारचा फळ हे उच्च राशीची दृष्टी एखाद्या भावावर पडल्यानंतर आपल्याला तिथे बघायला मिळते. त्यानंतर आता हे ग्रह काही मित्र पण आहे आणि काही शत्रू पण आहे, बरोबर आहे ना? प्रत्येक ग्रह मित्र आणि शत्रू आहे, मग तो पापग्रह असो किंवा शुभ ग्रह पण असो. आता मित्र राशीवर जर दृष्टी पडली किंवा मित्र राशीत ग्रह बसलेला आहे त्याची दृष्टी जर एखाद्या भावावर पडली तर त्या भावाचे फळ बिघडण्यापासून तो ग्रह वाचवतो. म्हणजे त्या भावाचं जर फळ बिघडत असेल ना तर ते बिघडण्यापासून वाचवतो. आता इथे काय आहे, मंगळ आहे, मंगळाची
सप्तम दृष्टी जाते दशम भावावर. दशम भावामध्ये कोणती रास आहे सांगू शकाल का? मीन. मीन. मीन रास. मीन राशीचा स्वामी कोण आहे? गुरु. गुरु. आणि मंगळ कोण आहे? मित्र. मंगळ मित्रराज. क्विक क्विक असं ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करायचा आपल्याला, फलादेश करायचा, असं सांगितल्याबरोबर बघितल्याबरोबर ऍक्युरेट पाठ पाहिजे आपल्याला. तिथूनच मग माणूस प्रेडिक्शन शिकतं. दोघांची मैत्री आहे का, मित्रता आहे का, शत्रुता आहे का, मूळ त्रिकोण राशी, या बेसिक गोष्टी आपण याच्यावर लक्ष देत नाही, पण तेच आपला मेन ज्योतिषशास्त्राचा पाया आहे. मंगळाची दृष्टी मीन राशीवर पडते. मीन राशीमध्ये दशम भावावर पडते. दशम भावात मीन राशी आहे. मीन राशीचा स्वामी गुरु आहे. मंगळ आणि गुरु हे मित्र आहे. तर अशा वेळेस दशम भावाचं जर फळ बिघडत असेल, तिथं जर त्या जातकाला जॉब करण्यामध्ये जर त्रास होत असेल, बॉसकडून त्रास होत असेल, त्याला वारंवार काम सांगितल्या जात असेल, सांगितलं म्हणजे दिलं, त्याला जे करायला पाहिजे त्यापेक्षा जास्तरित्या काम देत असेल, कामाचा लोड देत असेल, तिथून जर त्या भावाचं फळ बिघडत असेल, त्याच्या बॉसमध्ये आणि त्याच्यामध्ये कलह निर्माण होत असेल, गैरसमज निर्माण होत असेल, तर अशा वेळेस हा मंगळ ते जे फळ आहे ते बिघडवण्याचा प्रयत्न करत नाही, असं ते सांभाळून घेण्याचा प्रयत्न करतो, की त्या भावाचं फळ बिघडण्यापासून तो वाचवतो. आलंय ना लक्षात? हो सर. आता ही हो. दृष्टी जर सप्तम भावात असेल, सप्तम भावावर येत असेल, तर तिथे काय करेल? जर तिथे जर मीन रास असेल, शनी मंगळाची दृष्टी येत असेल, सॉरी मीन आता इथे दाखवलंय धनुरास आहे, मंगळाची दृष्टी पण येते, तर मग सप्तम भावाविषयी तसंच पती पत्नीमध्ये जर वाद होत असेल, जास्त हे होत असेल, तर पत्नी वाद जर झाला, रागा रागा माहेरी निघून जाते, 2 दिवस राहते, तिसऱ्या दिवशी परत वापस येते, सगळं मिटतं, परत पूर्ववत चालू होतं असं. कारण तो मित्र राशीवर दृष्टी येते. म्हणजे पत्नी जर रागारागात गेली, भांडणं झाले, 1-2 दिवस जाते, परत येते, असं नाही गेली म्हणजे ती तिकडेच जाईल. तिथे जर पापग्रहांची दृष्टी असते किंवा शत्रुग्रहांची दृष्टी असते, तर त्या भावाचं तो फळ बिघडवेल. ती गेली तर मग लवकर येणार नाही, आणखीनच काहीतरी कोणाला घेऊन येईल, वादिवाद होतील, कलह होतील. तर मित्र राशीवर जी दृष्टी पडते त्याचा परिणाम ज्योतिषशास्त्रामध्ये अशा रीती आपल्याला बघायला मिळतो. आलंय ना लक्षात? हो सर. सर एक प्रश्न होता. हा विचारा ना मॅडम. हे तुम्ही सांगितलं हे बरोबर आहे, पण याच्यामध्ये जर डिग्री वगैरे असेल, मग त्या डिग्रीचाही परिणाम होईल का? तेही त्याच्यामध्ये घ्यायचं का मग? हो मॅडम, तुम्ही जर ऍडव्हान्स लेवलला जर प्रेडिक्शन करत असाल तर डिग्री हा बघणं गरजेचं असतं. ओके. पहिली गोष्ट म्हणजे ग्रहांचं बळ बघायला पाहिजे, आणि ते बल कसं बघायचं, पहिली गोष्ट तेच माहिती पाहिजे. असं कशाहून ठरवू शकतो आपण ग्रह बलवान आहे की ग्रह कमजोर आहे की कसा आहे? असं कोण सांगू शकेल मला? त्याचे एक पॉइंट आहे, एक पायरी पण आहे ठराविक. ग्रहांचं आपण बल कसं तपासतो किंवा कसं तपासायला पाहिजे? कोणाच्या अभ्यासात काही वाचण्यात वगैरे काही आलंय का, किंवा कोणी अभ्यास केलाय का या विषयी? सर त्यांच्या अवस्था बघाव्या लागतील ना. मृत कसल्या? आहे, बालक आहे, कुमार आहे, युवा असतात. डिग्री. ओके, डिग्री बघून, अवस्था बघून समजतं सगळं. मला नाही माहिती बरं का, मला शिकवा तुम्ही. अवस्था बघून समजतं का सगळं असं? नाही सर, तुमच्यासारखं नाही येणार आम्हाला. मॅडम, अवस्था वगैरे तर सगळं बघायचं असतं, पण प्रोफेशन लेवलला जे बघताना तर ग्रह हा नवमांश राशीमध्ये चेक करायचा असतो, नवमांशात. हो. ग्रहाचं जर बळ बघायचं आपल्याला तर नवमांश कुंडलीमध्ये बघायचा, ग्रह कुठं बसलेला आहे, कोणत्या भावात बसलेला आहे.
त्याची हम्म. स्थिती कशी आहे त्याच्याहून पण चांगल्या रीते ठरवलं जातं. हा ग्रह बलवान आहे, शुभ आहे, अशुभ आहे, किंवा हा फळ कसं देणार आहे. एखादा ग्रह लग्न कुंडलीत जर शुभ असेल आणि तोच नवमांश कुंडलीमध्ये जर अष्टमात जाऊन बसला असेल तर तो ग्रह आपल्याला अशुभ फळ देताना बघायला मिळतो. हम्म, हम्म. बरोबर ना? बरोबर सांगतोय का मी? काही चुकीचं हो, सांगतोय? बरोबर हो बरोबर. सर, हो. तर नवमांशामध्ये पण चेक करणं गरजेचं असतं. तिथून पण ग्रहांचं आपल्याला बल वगैरे हे समजतं. आलंय मॅडम लक्षात? हो सर, हो. काही डाऊट्स आहे का आणखी? नाही. तर एक डाऊट आहे हा, विचारा सर. मंगळाबद्दल की मंगळ कर्केत असेल, हम्म. मंगळ कर्केत असेल आणि त्याची सप्तमावरती दृष्टी असेल तर त्याची अशुभच दृष्टी होणार. सप्तमातले जे काही फळ आहेत त्याच्यामध्ये संघर्ष देणार किंवा दिवस वगैरे त्या गोष्टी होतील. परंतु दाते पंचांगामध्ये असं पण दिलेलं आहे की कर्केचा मंगळ हा निर्दोष मानावा. ह्याबद्दल माहिती पाहिजे जर. हा, तर बरोबर आहे सर. जाते पंचांगमध्ये जर तुम्ही मंगळाबद्दल जर अभ्यास केला ना ही तर मंगळ दोष पाहतो तेव्हा कर्केचा मंगळ हा निर्दोष समजावा असे हो ना, मग इथं मंगळ दोषाचा विचार नाही करत आहे सर आपण. इथं मंगळच नाही, इथं ग्रह कोणत्या राशीत असल्यानंतर भावावर फळ पडल्यानंतर, दृष्टी पडल्यानंतर काय फळ देईल तो विचार करतोय. हे दोन्ही ह्याच्यामध्ये जरा जमलिंग होतंय की जर मंगळाला आम्ही कर्केतला निर्दोष समजलो नाही आणि नाही, निर्दोष निर्दोष कशासाठी? तो मंगळ दोषासाठी निर्दोष आहे सर. की त्या बर व्यक्तीला मंगळ दोष नाहीये तिथं तो निर्दोष होईल. बर पण त्याचे ऍट्रिब्यूट्स तर तो देणार ना. मंगळामध्ये जे त्याचे जे कारक तत्व आहेत, हा एनर्जीपणा, रागीटपणा, हेपणा, छोट्या छोट्या गोष्टीहून भांडणं, हे तर ते हा देणारच ना. तो कुठं पण दृष्टी टाकेल तर. हा 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 म्हणजे तो मंगळ दोषापासून निर्दोष होतो. पंचांगामध्ये जर तुम्ही मंगळ दोष बघितला जाते पंचांगामध्ये, ते आणखी हो 2-3 पॉइंट पण दिलेले आहे की तिथे मंगळ दोष नाहीसा समजावा असं. हो 3 आणि 6 म्हणजे मिथुन आणि कन्या राशीचा. म्हणजे बुधामध्ये मिथुन राशीत आणि कन्या राशीचा जर मंगळ असेल तर मंगळ दोष हा लागत नाही किंवा त्याची नीचभंगता होते असं दाते पंचांगामध्ये खूप व्यवस्थितरित्या सांगितलंय. हम्म पण तो मंगळ दोष जातो. पण मंगळाचे जे कारक तत्व आहे, मंगळाचा जो स्वभाव आहे, तो मंगळ स्वभाव तर सोडणार नाही ना. हम्म बर बर जे मंगळ दोषापासून जे आपण बघतो की जे भ्रम आहे मंगळ दोषापासून, की मंगळाला मंगळाचीच मुलगी पाहिजे, नाही तर ऍक्सिडेंट होतो, पत्नी विधवा हम्म होते, त्यानंतर लवकर मृत्यू होतो. हा जो भ्रम आहे लोकांमध्ये मंगळ दोषाबद्दल, हम्म तर तो दोष तिथे नाहीसा होतो असं दाते पंचांगमध्ये सांगितलंय. दोष नाहीसा होतो, पण त्या मंगळाचं जे कारक तत्व आहे ते तो देणारच ना. हो हो आलंय लक्षात? हो हो सर हो हे झालंय ना आपण मित्र राशीवर. त्यानंतर शत्रू राशीवर आलं आता. शत्रू राशीत जर एखादा ग्रह असेल किंवा शत्रू राशीवर एखाद्या ग्रहाची जर दृष्टी पडत असेल तर त्या भावाचं फळ बिघडण्यास तो मदत करतो. हम्म मित्राच्या राशीवर दृष्टी पडली तर काय, फळ बिघडण्यापासून तो वाचवतो. वाचवतो. आणि इथं काय होतं की फळ बिघडण्यास मदत करतो. आले ना दोन्ही पॉइंट लक्षात असं. हो हो सर आता इथे बघा, रवी आहे चतुर्थ भावात आणि शनी आहे पंचम भावात. आता शनीची दृष्टी कुठं पडते? तिसरी दृष्टी पडते ती सप्तम मेष भावावर. राशी
आणि रवीची दृष्टी पडते ती दशम भावावर. भावावर. आता शनीची दृष्टी तिसरी दृष्टी जी पडते ती कोणती पडते? शनीची तिसरी दृष्टी सप्तमावर पडते. सप्तमामध्ये मेष राशी. हम्म. शनीची मेष राशी कोणती झाली? शत्रूची रास झाली. मेष राशीचा स्वामी कोण आहे? मंगळ आहे. मंगळ आणि शनी काय आहे? कट्टर शत्रू आहे दोघं. बरोबर ना? हो. आणि शनीची नीच रास आली. शनीची तर नीच रास आहे, तो भाग सोडा. इथे आपण पॉइंट लक्षात घेतोय की शत्रू राशीवर दृष्टी हा कन्सेप्ट आहे आपला. हो हो हा. आता इथे काय होईल माहिती का? इथे शनी काय करेल? सप्तमाविषयी जे फळ जर बिघडत असेल ना त्याला आणखीन बिघडवेल. हम्म. आणि त्यानंतर जर कधी सिंह रास असेल, ती सूर्याची रास आहे. सूर्य आणि रवी कट्टर शत्रू आहे आणि शनीची दृष्टी जाते ती सूर्यावर, ते सप्तमावर. तर इथं पण शनी जे आहे ना सप्तम भाव पूर्ण बिघडण्याचं काम करेल. हम्म. तसंच एक कन्सेप्ट घ्या. रवीची दृष्टी सप्तम दृष्टी ही दशम भावावर जाते आणि तिथं शनीची रास आहे कुंभ रास. बरोबर ना? हो. आपण शत्रूची जनरली रास. बघितल्यानंतर काय म्हणू? दशम भावावर रवीची दृष्टी आहे. दशम भावावर रवीची दृष्टी म्हणजे रवी हा दशम भावाचा कारक ग्रह आहे. याला गव्हर्नमेंट सर्व्हिस भेटेल, नोकरीत मान सन्मान भेटेल, पद प्रतिष्ठा भेटेल, प्रमोशन भेटेल. पण तिथं आपण हे विचार नाही करत आहे का तिथं रास कोणाची, तो कोणत्या कोणत्या राशीवर दृष्टी पडते. तर इथंच आपलं छोट्या छोट्या कारणावरून फलादेश चुकत असतो. बरोबर सर. हा. शत्रूची रास असेल तर ते फळ मिळणार. तो ते फळ त्या राशीमध्ये त्याला जॉब लागत असेल तिथे अडचणी आणेल. एक्झाम होत असेल ते एक्झाम मध्ये पर्सेंटेज कमी आणेल. तिथं त्याचं सिलेक्शन न होण्यामध्ये मदत करेल. म्हणजे त्या भावाचं फळ बिघडवेल रवी तिथे. का? तर त्याची शत्रू राशीवर दृष्टी पडते. म्हणजे इथे एक कन्सेप्ट लक्षात घ्या, नुसतं भाव बघून चालत नाही. भावातील राशी पण मेन असतात आणि त्या राशीप्रमाणे ग्रह फळ देत असतो. जनरली कोणी पण भविष्यवाणी सांगेल नाही, रवीची दृष्टी दशम भावावर म्हणजे लवकर गव्हर्नमेंट जॉब लागेल, नोकरी हो. लागेल, मान सन्मान पद प्रतिष्ठा मिळेल. सांगेल ना, कोणी पण सांगेल. माझ्यासारखा मूर्ख ज्योतिषी कोणी पण सांगेल, पटापट पटापट सांगेल. मोकळा होईल, 200-500 रुपये दक्षिणा घेईल, विषय मिटला. पण ज्याच वेळेस तो 2 वर्षानंतर परत येईल मग त्यावेळेस सांगेल, सर माझे 500 रुपयाचं काय झालं? तुम्ही सांगितलं होतं 3 महिन्यामध्ये जॉब लागेल. मी 30 एक्झाम दिल्या पण आतापर्यंत मी कोणत्याच एक्झाम मध्ये मेरिट मध्ये नाही आलो. असं चुकला ना मग फलादेश आपला. हम्म. तर अशा रीते सगळा विचार करून आपल्याला फलादेश करायला पाहिजे. तर मला एक प्रश्न आहे. एकच मिनिट. हा विचारा ना. हा, आता रवीची 7वी दृष्टी म्हणजे 10व्या घरावर पडली. 10व्या घरामध्ये मकर रास आहे. मकर राशीचा स्वामी शनी 5व्या घरात बसलेला आहे. तर मग हे कसं प्रेडिक्शन येईल? हा म्हणजे ही जी कुंडली सांगताय तुम्ही त्याचं प्रेडिक्शन ना? हा 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 आता हे बघा, हा इथे कोणता ग्रह कुठं बसलेला आहे याच्याशी आपल्याला काही कन्सेप्ट नाहीये. फक्त हम्म, विषय हम्म. हा आहे की दृष्टी पडल्यानंतर परिणाम काय होतो ते बघतोय आपण. अच्छा अच्छा. आता नाही नाही इथे नाही मी नाही हा नाही हा एक म्हणजे सांगतोय ओके. मी तुम्हाला, तुमच्या प्रश्नाचं हो उत्तर हो देतोय मी.
असं नाही देत नाही असं नाही म्हणत आहे. फक्त आपल्या शिकवण्याच्या कन्सेप्ट सांगतो फक्त तुम्हाला. आता इथे काय होईल बघा मॅडम, शनी पंचमात आहे आणि पंचमातून शनीची तिसरी दृष्टी सप्तमावर जात आहे. सप्तमामध्ये मेष राशी आहे. शनीची मेष राशी कोणती राशी आहे? शत्रू ग्रहाची राशी आहे. शनी आणि हो. मंगळ कोण शत्रू. हो. इथे पहिले कन्सेप्ट तर लग्न एक तर लेट होईल, विवाह लेट होईल, हो. लग्न जमवताना खूप अडचणी येतील. हम्म. त्यानंतर लग्न जर जमलं तर यांचे हम्म. मानपानावरून संबंध खराब होतील. जे मानपान हम्म. वगैरे घेता ना, हम्म. कारण इथं काय मेष रास आहे. मेष रास म्हणजे एक तर मुलाकडची नाही तर मुलीकडची जी लोक मंडळी असेल ना, ते खूप मोठ्या घरचे असेल, खूप गर्विष्ठ असतील. हम्म. मग ते काय सांगतील, आमचे खूप नातेवाईक येणार आहे, तुम्ही एवढ्याच जणांना हा कार्यक्रम करा. त्यांचे काहीतरी असे हे म्हणजे एक प्रकारचे शर्ती घालून देतील ते संबंध जमावताना, अच्छा. अच्छा. की आम्हाला जे मंगल कार्यालय आहे ते मोठ्या मंगल कार्यालयामध्येच लग्न पाहिजे, आमच्या प्रतिष्ठेप्रमाणेच व्हायला पाहिजे. हम्म. कारण हे दोन्ही शत्रू आहे ना, कुठे ना कुठे वाद व्हायचा आहे त्या लग्नाविषयी. हम्म. त्यानंतर शनीची जी आहे, शनीची पुढची दृष्टी पडते ती तिसरी, चौथी, पाचवी, सहावी आणि सातवी. हम्म. सातवी दृष्टी कुठं पडते? लाभ भावावर. हो. शनीची लाभ भावावर जर दृष्टी पडते आणि इथं जे दाखवलेलं आहे की रवी हा दशमात आहे आणि त्याची दृष्टी इथे याच्यात आहे, तर त्यावेळेस शनी त्याला मदत करेल त्याचं फळ वाचवायला. कारण शनीची लाभ भावावर दृष्टी आहे आणि शनीची दशमात, दशमेश कोण आहे इथं? दशमेश कोण आहे तर दशमेश शनी आहे. म्हणजे मग शनी त्याला मदत करेल. त्याला नोकरीमध्ये सूर्याने जरी किती त्याला त्रास द्यायचा प्रयत्न केला तर शनी मदत करून त्याला जॉब लावेल. अच्छा. ओके. लॉजिक. त्यानंतर शनीची 10वी दृष्टी कुठे जाते? 7, 8, 9. 7, 8, 9 आणि 10. हा. 10 म्हणजे द्वितीय स्थान. द्वितीय भाव. द्वितीय सेकंड. भावामध्ये दशमात शनी आहे, लाभावर शनीची दृष्टी आहे. दशमात शनी, शनी काय करेल? दशमातला शनी त्याला जॉब देईल. लाभातला शनी काय करेल? त्याला जॉब लावण्यात मदत करेल. आणि द्वितीयातला शनी काय करेल? ह्या नोकरीपासून जो लाभ होईल त्याचा जे त्याला उत्पन्न मिळेल, पैसा मिळेल, त्याची सेविंग तो या द्वितीयातला शनी करेल. आणि ज्यांची द्वितीयावर शनीची दृष्टी असते असे लोक खूप काटकसरी असतात, कंजूस असतात एकदम. 10 रुपये जर असले तर 8च रुपये खर्च करतील. सॉरी, 10 असले तर 2च खर्च करतील, 8 रुपये सेव्हिंग करतात. म्हणून असं बघितलं गेलेलं आहे की शनी प्रधान लोक किंवा शनीची द्वितीयावर दृष्टी असेल असे लोक उतरत्या काळामध्ये यांच्याकडे खूप पैसा असतो, कारण हे सातत्य सेव्हिंग करत असतं. असं हे फलित सर शनी नीच राशीतून दृष्टी टाकत असेल तरी मिळेल का? सर नीच राशीतून दृष्टी टाकत असेल कशावर दृष्टी कुठे पडते सर शनीची? हा, आपण जे सांगितलंय तिथे ना, तिथे हे मिळेलच, पण ते काय होईल त्यामध्ये थोडा डिले, उशीर वगैरे होत जाईल. कारण इथे बाजूच्या घरांचे पण कन्सेप्ट आले ना, किंवा लाभेशाशी संबंध आला, द्वितीयाशाशी संबंध आला, आणि मग त्या दशा अंतर्दशामध्ये ती घटना घडून येईल. इतर दशेमध्ये याच्यामध्ये त्याला थोडं स्ट्रगल सहन करावं लागेल, पण घटना घडून येईल. विषय काय होईल? शनी म्हणजे काय? डिले, विलंब. पण मग त्याला कर्म करायची, त्याबरोबर लढायची ताकद सुद्धा शनी देईल तिथं. कारण तो कोण भावात येतो हा ग्रह? केंद्र भाव आणि कोण भावातले ग्रह नेहमी शुभ असतात. इथे म्हणजे एक राजयोग पण तयार झाला बघा. इथं
शनी इथे कुठे बसलेला आहे? शनी इथं पंचमात म्हणजे कोण भावात आहे आणि शनीचीच एक रास ही केंद्रस्थान. केंद्र. हं. ठीक आहे, चलायचं पुढं मग. हो हो. तर हो सर. अशा रीतीने या सगळ्या दृष्टी बघून आपण आता बघा इथं आपण एक ग्रह आणि एकच भाव घेतला. मी किती लांबलचक सांगितलं तुम्हाला. तसेच थँक्यू जर सर. हा थँक्यू सर. नाही, थँक्यू नाही मॅडम. हे एक अभ्यास करण्याची पद्धत असते. अभ्यास करण्याचा एक फ्रेमवर्क असतो की आपण कोणत्या ह्याच्याहून कोणता निर्णय काढू शकतो किंवा कोणतं आपण तर्क वितर्क लावू शकतो. तुम्ही फक्त एकच दृष्टी शिकला तर जवळपास अर्धी कुंडली वाचून काढली तुम्ही. हो. तेव्हा मग पूर्ण जर फ्रेमवर्क जर शिकला तर मला नाही वाटत तुम्हाला 3 मिनिटं लागतील कुंडली बघायला. 3 मिनिटात पूर्ण प्रेडिक्शन होऊ शकतं ना असं. हो सर. हो. बरं, किती लोकांना क्लास आवडला नाही किंवा काही मी बोर शिकवतो असे काही कॉम्प्लायन्स असेल ते पण चांगलं नका सांगू. वाईट काय घडलंय क्लासमध्ये आतापर्यंत ते सांगा मग. म्हणजे मला पण काही शिकायला मिळेल तुमच्याकडून. समजतंय ना? शिकवलेलं समजलंय ना? हो 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 सर. हो सर. म्हणजे होय सर, बसते सर. एकंदर कुंडलीचे बारीक बारीक जे आहे भाव फरक वगैरे किंवा डिग्री किंवा दशा महादशा अंतर्दशा नवम भाव नवमेश कुंडली हे सगळं पाहूनच मग कुंडलीचा फलादेश करायचा. हो मॅडम, हाच आपला प्रेडिक्शन फॉर्म्युला आहे. हो हो. छान समजलं सर. यातच गफलत होत होती आमची. कारण हे बारीक बारीक कन्सेप्ट आहे ना, एवढं क्लिअरली शिकवत नाही मॅडम कोणी असं. हो. मी हो सर, तुम्हाला बरोबर. फक्त 5च पॉईंट शिकवले, पूर्ण क्लास घातला तुमच्यामध्ये. तरी मी शॉर्टकट घेतलं. जर लॉंग कट घेतला असतं तर 2च पॉईंट शिकला असता तुम्ही आतापर्यंत. हॅलो सर. हॅलो सर. हा बोला ना मॅडम. सर, आता समजा पहिल्या भावामध्ये पहिल्यामध्ये जास्त ग्रह असेल पहिल्या भावामध्ये म्हणजे लग्न हम्म. लग्न लग्नी हो, लग्न सूर्य स्थानात. हा बोला. सूर्य आहे, चंद्र आहे, मंगळ पण आहे आणि शुक्र पण आहे. तर मग काय कसं करायचं त्याचं? म्हणजे तुमचा कन्सेप्ट असा आहे की एकाच भावात जर ग्रह जास्त असेल किंवा एक पेक्षा 2 ग्रह असेल हा बरोबर सर, तसंच म्हणायचं मला. तर मग ते ग्रह कसे फळ देतील? बरोबर ना मॅडम? हो सर. हो सर. हे बघा, ग्रह 1 असू द्या किंवा 4 असू द्या, आपल्या घरात कोणी जर पाहुणा आला, सपोज आपल्या घरात एक पाहुणा आला किंवा एक भाडेकरू आहे. एक उदाहरण म्हणून घेऊ आपण. मग आपला मोठा फ्लॅट आहे किंवा आपला मोठा रो हाऊस आहे, त्यामध्ये 2-3 जण राहतात. याच प्रकारे एका भावामध्ये जर 2-3 ग्रह जर असले तर ते वेगवेगळे फळ देतात. कारण की त्यांचं कारकतत्व वेगळं असतं, त्यांचे स्वभाव वेगळे असतात, त्यांचे तत्व वेगळे असते. त्या तत्वाप्रमाणे ते फळ देताना आपल्याला बघायला मिळते. पण हे फळ जे भाडेकरू कसे फळ देतील हे कोणावर अवलंबून असतं माहिती का? घरमालकावर. आला लक्षात कन्सेप्ट? हम्म. भाडेकरू किती भांडकुदळ असू द्या, किती कसा असू द्या, पण घर मालक जर स्ट्रिक असेल ना तर तो व्यवस्थितच वागेल तुझ्याशी. ज्याप्रमाणे आपल्या भावात किती ग्रह असू द्या, कसा असू द्या, पण त्या भावाचा भावेश म्हणजे आपला घर मालक तो कोण आहे आणि त्याचे आणि त्या भाडेकरूचे संबंध कसे याच्यावर ते फळ अवलंबून असेल. प्रथम भावात असो, द्वितीय भावात असो, कोणत्याही भावात असो, त्या भावात एक रास असणारच ना मॅडम? ते ना सर आहे.
असणारच साहजिकच आहे. मग त्या राशी बरोबर त्या ग्रहाचे फळ कसे आहे, ती त्या ग्रहाची मित्र रास आहे, शत्रू रास आहे, इथे काही ना काही कन्सेप्ट आपला क्लिअर होत चालेल ना असं. हो ना सर. हो हो. आणि मग हाच कन्सेप्ट क्लिअर करून मग विचार आणि त्या करायचा. ठिकाणी सर धनुरास आहे. काय नाही. धनुरास आहे, हा मे बी सो कोणती रास असेल, त्या राशीचा स्वामी कोण आहे, तो ग्रहाचे आणि त्या राशी स्वामीचे संबंध कसे आहे, ते कसा मित्र ग्रह आहे की शत्रू ग्रह आहे, ती रास नीचीची आहे की उच्चीची आहे. मी जे सांगितले सगळे कन्सेप्ट अप्लाय करा त्यावर, तुम्हाला एक निर्णय येईल त्यातून की हा ग्रह इथे कसा फळ देईल असं. आलंय ना मॅडम लक्षात? हो हो सर. हो सर. हा, कोण आहे सॅमसन SM? विचारा सर. मला एक विचार- मी जे अंश ते दिले ना ते मला थोडं लक्षात नाही आलं. म्हणजे 10 अंश 20 अंश ते नाही लक्षात. तुमचा आवाज येत नाही मॅडम मला व्यवस्थित. आवाज नाही येत. तुमचा आवाज अंश नाही ते येते मला. तुम्ही सांगितले ना, तर अंश ते तुम्ही सांगितले ना, येतं आता. हा बोला ना. तर तुम्ही जे अंश सांगितले ना, 10 अंशावरती 20 अंशावरती, तर ते मला नाही काही लक्षात आलं. मॅडम रवी हा उंचीचा कुठे असतो, मेष मध्ये उंचीचा असतो ना रवी. हा. मग मेष मध्ये जर उंचीचा असेल किंवा कोणत्याही राशीमध्ये उंचीचा असेल, तिथं अंश दिलेले, कोणता ग्रह किती अंशाला उंचीचा असतो, किती अंशापर्यंत उंचीचा असतो. म्हणजे नियर अबाउट 10 अंश असेल तर तो बलवान मानला जातो. त्यानंतर तो जर 12 अंश असेल किंवा 15-20 अंश असेल तर तो थोडा कमी बलवान मानला जाईल. आलंय लक्षात? अजून जास्त मग कधी म्हणजे 10च्या पुढे 12-15 म्हटलं की तुम्ही म्हणतात कमी अंश दाखवतात, हो म्हणजे कमी बलवान. त्याचं फळ कमी मध्ये भेटेल. असं 10 पर्यंत असेल तर त्याला चांगले एक आपण त्याला म्हणतो हाय क्वालिटी, लो क्वालिटी अशातले ते अंश दिलेले. पण शक्यतो एवढं बारीक हा, लो क्वालिटी कधी दाखवली जाते म्हणजे? जसं जसं अंश वाढेल तसं तसं फळ कमी भेटत जाईल. हो. तुम्ही ग्रहांच्या अवस्था बघा आधी. ग्रहांच्या अवस्थांमध्ये कळतं हा ग्रह बाल अवस्थेत आहे, मृत्यू अवस्थेत आहे की युवा अवस्थेत आहे. त्या पद्धतीने जर तुम्ही विचार केला तर मग ते तिथं तुम्हाला फळाचं करेक्शन करता येईल. ठीक आहे सर, समजलंय का आज? एक प्रश्न होता. हा बोला ना सर. सर, दृष्टीचा आपण विचार करत असताना एखादा ग्रह समजा चतुर्थात आहे आणि तो भावचलित मध्ये पंचमात जात असेल तर त्याचा काय परिणाम होईल सर? सर इथं आपण भावचलित नाही बघत आहे ना, लग्न कुंडली बघतो. नाही, तेच विचारतोय की लग्न कुंडलीत आपण जे दृष्टीचा विचार करतोय तर तो भावचलित मध्ये दुसऱ्या भावात जात असेल तर त्या फलितामध्ये कमी येईल का काय? हो साहजिकच कमी येईल ना सर, त्यांचं डिस्टन्स हे होईल ना असं. बरं. आता हे बघा, आपण जे म्हणतो ना, तर एक जाता जाता एक पॉइंट सांगतो तुम्हाला. एका भावात जर 2 ग्रह असेल तर आपण काय म्हणतो, युती म्हणतो. हो. बरोबर ना? समजा इथे लक्षात घ्या, इथे जर इथे झाली का युती? रवी आणि शनीची युती झाली ना इथे हो हो सर. हो. चतुर्थ भावात. बघा बरं, मी एका सेकंदात युती करून टाकली इथे. तर रवी आणि शनीची इथे युती झाली. आपण काय म्हणू की रवी आणि शनीची युती आहे. मग आता यांचे अंश 12 अंश जरी असेल तरी बलवान युती म्हणता येईल आपल्याला. 20 अंश जरी असेल तरी म्हणतो आपण दोघांची युती आहे. किंवा किती अंश असेल तर आपण काय म्हणू शकतो, दोघांची युती आहे. बरोबर ना? जर हाच जर शनी पंचमात बसलेला आहे आणि रवी जर इथे
25 अंशाचा आहे. हा चतुर्थामध्ये रवीचे अंश जे आहे ते 25 आहे आणि पंचमामध्ये शनी फक्त 2 अंशावर बसलेला आहे. हम्म. म्हणजे ही 30 डिग्रीची रास आहे. रवी इथून पुढे कुठे आलेला आहे? 25 अंशापर्यंत आलेला, म्हणजे तो साधारणतः इथपर्यंत आलेला आहे. तो फक्त 5 अंश पुढे चालून तो पंचमात जाणार आहे. हो त्यानंतर शनी हा पंचमातून येऊन चतुर्थातून येऊन कुठे चाललाय? पंचमात चाललाय आणि त्याचे अंश फक्त 2च अंश आहे, म्हणजे तो अगदी जवळ आहे. म्हणजे रवी हो इथपर्यंत आलेला आहे आणि शनी इथपर्यंत आलेला आहे. तर दोघांची किती अंशात्मक युती होईल इथे? 7 अंश आहे. हा, तर मग हे जे ग्रह दिसायला जरी आपल्याला इथे एक पंचमात दिसतोय आणि एक जो आहे तो चतुर्थात दिसतोय, पण इथे या दोघांची अंशात्मक युती आहे. हो किती जणांना लक्षात आलंय हा पॉइंट? आलाय सर. आला. मग आपण असा विचार करत नाही युतीत, आपण फक्त म्हणतो रवी पंचमात आहे, पंचमाची दृष्टी दशमात आहे, शनी पंचमात सॉरी चतुर्थातून दृष्टी दशमात आहे, शनी पंचमात आहे, पंचमातून दृष्टी सप्तमात आहे. पण इथे एक विचार करा, जर आपण कुंडलीमध्ये राजयोग बघतोय किंवा काही योग बघतोय, इथे जर गुरु बसलेला असेल तो 25 अंशावर आहे आणि इथे जर चंद्र बसलेला असेल तो 2 अंशावर आहे, तर इथे त्यांचा गजकेसरी योग तयार होतो की नाही? होतो हो सर. हो सर. मग आपण काय म्हणणार, त्याला ते गजकेसरी योगचे फळ भेटेल का? निश्चितच भेटणार ना. हो मग किती मोठा फलादेश सांगू शकतो आपण त्यावर? हम्म. येत आहे ना लक्षात शिकवलेलं? हो सर. हो सर. हो सर. सर जरा एक परत सांगता का कोणतं सर? की अंशात्मकचं? हा, हे बघा सर, शनी, लक्ष द्या इकडे, मी परत सांगतो, काही अडचण नाही. शनी इथं कुठे बसलेला आहे? सॉरी, रवी कुठे बसलेला आहे? मला उत्तर द्या, तुम्ही बोला माझ्याबरोबर, तुम्हीच सांगशाल हे. चतुर्थात. चतुर्थात कोण बसलेला आहे? रवी बसले. शनी रवी. कुठं बसलेला आहे? पंचमात. पंचमात. दोन्ही वेगवेगळ्या भावात आहे ना. हो. हा आता शनीची जर डिग्री बघितली आपण, डिग्री कळते ना तुम्हाला? लक्षात येतं ना डिग्री? हा कळते सर. प्रत्येक ग्रहांची डिग्री असते, ते कुंडलीतच लिहिलेलं असतं. हा आता रवी जो आहे तो 25 डिग्रीचा आहे इथे. हा रवी 25 डिग्रीचा आहे, म्हणजे रवी काय आहे? रवी इथून सुरुवात झालेला आहे 1 पासून, तर इथपर्यंत कुठं आलेला आहे? तो 25 पर्यंत, म्हणजे इथं आलेला आहे. हा प्रत्येक भाव हा किती डिग्रीचा असतो? 30 डिग्रीचा असतो. बरोबर. प्रत्येक भाव 30 डिग्रीचा असतो. रवी आणि प्रत्येक डिग्री 1 पासून 30 पर्यंत सुरू होते. इथून सुरू होईल 1 डिग्री, ते 30 ला इथं संपेल. हा त्यानंतर दुसरा भाव लागेल, तो कोणता? पंचम भाव, 1 पासून तर 30 पर्यंत. मग हा. रवी जर 25 डिग्रीचा आहे, म्हणजे या भावात तो चालत चालत 25 म्हणजे इथपर्यंत आलेला आहे. इथून पुढे हा 5 डिग्री नंतर 6व्या डिग्रीला कुठे जाणार आहे? तो पंचम भावात. पंचमात. आणि इथं जर शनी 2 डिग्रीचा आहे, हा शनी 2 डिग्रीचा आहे, म्हणजे शनी इथून 1 पासून सुरू झालेला आहे, नुकताच चालतोय तो पंचम भावात. 2 डिग्री चाल झालेली आहे, म्हणजे काहीतरी दूर गेलेला आहे. हा आणि इकडून शनी रवी हा 25 डिग्री चालत आलेला आहे, म्हणजे हे 25 आणि हे 2 डिग्री, तर यांच्या दोघांचा फक्त अंतर किती राहिलेला आहे? 7 डिग्रीचा. 7 डिग्री. हा कारण याला इथपर्यंत यायला किती लागत आहे? 5 डिग्री. 5 डिग्री. आणि शनी ह्या 5 डिग्री इथून किती पुढे आलेला आहे? 2 डिग्री. 2 डिग्री. म्हणजे यांचा दोघांचा डिस्टन्स किती झाला? 7 डिग्री. मग 7 डिग्री, तर आपण 12 डिग्री पर्यंत ग्रह हा अंशात्मक युतीमध्ये धरत असतो. हा तर मग इथे यांची युती होईल का नाही होणार?
होणार की हं. मग इथेच जर आपण इथे जर गुरु असेल आणि इथं जर चंद्र असेल आणि त्यांची जर सिच्युएशन होत असेल, त्यांची युती होत असेल, तर आपण त्या युतीला काय म्हणतो? एज्युकेशन. हा, तर मग तिथं योग हा होणार की नाही होणार हा योग? हा होणार की सर. इथेच जर राहू आणि गुरु असेल आणि जर त्यांची अशी युती होत असेल, त्या युतीला आपण काय म्हणतो? गुरु चांडाळ चंडाल योग. चांडाळ हा, मग तिथं त्याला फळ भेटणार की नाही भेटणार त्याचं? भेटणार. भेटणार. तर मग अशा या पद्धतीने डिग्रींचा अभ्यास करावा लागत असतो. ओके. समजलाय सर? हा सर समजले. हो बरं सर, हो. बरं, काही क्वेश्चन आहे का कोणाची? बराच वेळ झालाय. आता मला वाटतं थांबायला काही हरकत नाही असं. बरं, हो हो आज सर, हो. आज शिकवलं त्यामध्ये काही अडचण आहे का? नाही सर, व्यवस्थित समजलं आज. व्यवस्थित काय प्रॉब्लेम? समजलं? आणि कोणी- सगळ्या बऱ्याचशा कन्सेप्ट लक्षात आल्या. ओके, आणखी काही कोणाला डाऊट? तर हे आपण रेकॉर्ड होतं ना आपलं, हे आपल्या ग्रुपवर येत नाही का? काय? हे जे का आता कालचा क्लास आपला रेकॉर्ड झाला का नाही, हा ग्रुपवर येत नाही का परत डबल? हो, मग पाठवलंय सर. तुम्ही कोणत्या ग्रुपमध्ये जॉईन आहे मला? एक मिनिट सर सांगतो. आहे ना, सगळ्यांनी ग्रुपवर हं? ग्रुपवर आलेला आहे. ग्रुपवर आलेलं आहे कालचं रेकॉर्डिंग. कालचं रेकॉर्डिंग पाठवलं मी. हो हो. हा आले सर, युट्यूबला आले ते बरोबर. ओके. हा, युट्यूबच्या. आणि तुम्हाला एक सांगतो, जे युट्यूबला जी लिंक पाठवलेली आहे ना, ते माझं हा. जय शनिदेव ज्योतिष केंद्र चॅनल आहे. त्यावर मी बरेचसे व्हिडिओ टाकलेले आहे ज्योतिषशास्त्रा संदर्भात. ओके सर. तर ते चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. त्यामध्ये तुम्हाला मी 2-4 दिवसात, 8 दिवसात असे 2-5 व्हिडिओ टाकत राहतो, जे तुम्हाला ज्योतिष अभ्यास करताना खूप कामात येईल ते व्हिडिओ. असं तिथून हो खूप ओके सर. सर. खूप नॉलेज भेटेल तुम्हाला. मी जसे असे क्लासमधले काही जे पॉईंट असताना, जसा एखादा पॉईंट शिकवला मला आवडला, तर मी तेवढा व्हिडिओ करून युट्यूबला टाकत असतो. जे पण ज्योतिषी अभ्यास करणारे असतात किंवा माझे जे जुने जे स्टुडंट आहे, त्यांनी सगळ्यांनी चॅनल सबस्क्राईब केलेले आहे, त्यांच्यापर्यंत ते व्हिडिओ चालले जातात. ओके सर. ओके. माझ्याकडे हो सर. एखादं काही असं नवीन कन्सेप्ट आलं किंवा काही शिकायला भेटलं मला, मी त्याचा व्हिडिओ करून युट्यूबवर टाकत असतो. जे माझे जे जुने विद्यार्थी आहे त्यांनी ते चॅनल सबस्क्राईब केलेलं असल्यामुळे त्यांना डायरेक्टली नोटिफिकेशन जातं तिथं की आज व्हिडिओ आला, आणि मग ते बघून ते हे करतात. त्यांना प्रत्येक वेळेस मला विचारायची गरज पडत नाही. बरं, लगेच करतो सर आज. हो, आणि व्हिडिओ जर आवडला असेल, लाईक, कमेंट आणि शेअर पण करत जा. नक्की सर, थँक्यू. ओके, ठीक आहे सर. मग थांबायला काही हरकत नाही. उद्या जे आहे आपला, उद्या येणार ना क्लासला? हो हो सर, शेवटचा नक्की. क्लास आहे आपला. हो हो सर, ठीक. तर उद्या मी तुम्हाला टोटल फ्रेमवर्क समजून सांगणार आहे की प्रेडिक्शन आपण कसं करायचं. आणि जर शक्य झालं तर उद्या आपण एक कुंडली पण घेऊ, जी मी तुम्हाला ऑनलाईन सोडून दाखवेल की कुंडली कशी सोडवत असतात. हा सर चालतं. हो सर, तर नक्की सर. उद्या वेळेवर जॉईन व्हा. आपण 8 वाजता जॉईन होऊ. हो हो. धन्यवाद. गुड नाईट आणि शुभरात्री. शुभरात्री. श्री स्वामी. जय गुरुदेव. जय शनिदेव महाराज. जय गुरुदेव सर. श्री गुरुदेव. जय गुरुदेव सर. श्री गुरुदेव.